सांगली महापालिकेचे अंदाजपत्रक थेट महासभेपुढे प्रथम स्थायीच्या परस्पर मंजुरी, प्रशासनापुढे पेच, अधिनियमांचा अभ्यास सुरू। सांगली महापालिकेचे 2026-27चे अंदाजपत्रक स्थायी समितीऐवजी थेट महासभेपुढे सादर होईल असे संकेत मिळत आहेत। तसे झाल्यास महापालिका स्थापनेच्या 28 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा प्रकार घडणार आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनापुढे पेच निर्माण झालेला आहे, अधिनियमांचा अभ्यास सुरू आहे। दरम्यान महापौर सूर्यवंशी ऐनवेळी आपला पवित्रा बदलतील आणि अंदाजपत्रक स्थायी समितीकडून महासभेकडे येईल अशी भूमिका ते घेतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे। महापालिकेचे हे अंदाजपत्रक सुमारे 1000 कोटी रुपयांच्या जवळपास असणार आहे। महापालिकेचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त तयार करतात, ते प्रथम स्थायी समितीपुढे ठेवले जाते। स्थायी सभेत या अंदाजपत्रकावर चर्चा होते। अंदाजपत्रकात काही सुधारणा करून ते मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवले जाते। महासभेत अंदाजपत्रक अंतिमतः मंजूर होत असते। महासभा दरमहा 20 रोजी किंवा त्यापूर्वी घेणे आवश्यक असते। त्यानुसार येथे महासभा दिनांक 18 मार्च 2026 रोजी होईल असे संकेत मिळत आहेत। यापूर्वी स्थायी समिती सभा स्थापन होणे आवश्यक आहे। महापालिकेची स्थायी समिती स्थापन झाली असली तरी अद्याप स्थायी समिती सभापती निवड झालेली नाही आणि ही निवड दिनांक 13 मार्च रोजी होणार आहे। मात्र दिनांक 2 मार्च 2026 रोजी झालेल्या महासभेतील ठरावामुळे अंदाजपत्रकावरून महापालिकेत वेगळाच पेच निर्माण झालेला आहे। दिनांक 12 मार्चपर्यंत महापालिका स्थायी समिती सभापती निवड न झाल्यास अंदाजपत्रक थेट महासभेपुढे सादर करावे असे आदेश महापौर धीरज सूर्यवंशी यांनी दिलेले आहेत। महासभेचा तसा ठराव झालेला आहे आणि आता स्थायी समिती सभापती निवडणूक दिनांक 13 रोजी होणार आहे। त्यामुळे दिनांक 2 मार्च 2026च्या महासभेचा ठराव पाहता दिनांक 12 मार्च रोजी सभापती निवड होणार नाही हे स्पष्ट आहे। त्यामुळे आयुक्तांनी तयार केलेले अंदाजपत्रक थेट महासभेपुढे सादर होईल असे स्पष्ट संकेत मिळत आहेत। महापालिका स्थापनेपासूनच्या आजपर्यंतच्या 28 वर्षांच्या इतिहासात अंदाजपत्रक थेट महासभेपुढे एकदाही सादर झालेलं नाही। मात्र यावेळी प्रथमच पेच निर्माण झालेला आहे। अधिनियमांचा अभ्यास सुरू आहे। महापालिका प्रशासन या संदर्भात मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी भूमिका स्पष्ट करणार आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।